रागावून बसलेत का माझ्यावर? आता बोलणार पण नाहीत का माझ्याशी? शिक्षा सुद्धा देणार नाहीत का देव तुम्ही मला? रिकाम्या दरवाजाच्या चौकटीवर अश्रूंची आरास मांडली जायची, पण त्याची पावलं त्या चौकटीवर कधी वाजलीच नाहीत. चौकट पे दिल की आहट रखी है, ताकों पे है तोरे साए, नैनों के द्वारे आने के वादे बांधे ऐसे बोलो काहे, उन बिन उन्हें मनाए, उन बिन कभी जो उनको रिझाए, उन बिन छले हे मोराए जिया हाय, बहे नैना भरे मोरे नैना, मोहे नैना सुने नहीं कहना, बहे मोरे नैना. रडून रडून तिचे डोळे सुजून जायचे, पण तो निर्दयी जुलमी कधी प्रकटलाच नाही तिच्यासमोर. ध्रुव, राणा, अमित, जॉन सगळ्यांनाच त्या असुसलेल्या डोळ्यांतली व्याकुळता कळून येत, पण ते तरी काय करू शकत होते? मूकपणे निघून जायचे बिचारे. वेळ 20-25 दिवसानंतरची. जवळजवळ 20-25 दिवसानंतर विरजाला डिस्चार्ज मिळाला. ती त्या संकटामधून बरीच बाहेर आली होती. फक्त आता थोडं पथ्य पाणी सांभाळावं लागणार होतं. त्या सगळ्या गोष्टींची काळजी पॅलेसमधल्या मेड्स आणि एक डॉक्टर म्हणून अमित स्वतः घेणार होता. शेवटी तिला घेऊन सुरक्षारक्षकांचा ताफा ठाकूर पॅलेसच्या दिशेने निघाला. मजल दर मजल करत ते पॅलेसमध्ये पोहोचलेच. एकामागून एक सिक्युरिटी स्टाफच्या गाड्या विरजाच्या गाडीला कव्हर करत आत येत होत्या. गाडी जशी आत शिरली तसं विरजाने खिडकीच्या बाहेर किंचित डोकावून ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पसरलेल्या त्या भव्य दिव्य महालाला बघितलं. दरवेळी तो महाल तिला एक वेगळाच वाटायचा. ज्या दिवशी तिने देवाईचं प्रेम कबूल केलं होतं, पहिल्यांदा त्याच्या आय लव्ह यूला तिच्या गुलाबी हृदयाने प्रतिसाद दिला, तेव्हा हाच महाल तिच्यासाठी, ह्या महालाच्या भावी स्वामिनीसाठी स्वप्नमय जादुई दुनियात सजला होता. पण हृदय तुटले आणि सुंदर स्वप्ने मोडली. 3 वर्षांनी त्या निरागस निष्पाप विरजा जोशीची जागा एक खुनी पाताळयंत्री जेलमध्ये 3 वर्ष केद भोगून आलेल्या बारगर्ल्सने घेतली. देवाच्या हाती तिच्या पापांची शिक्षा भोगायला जबरदस्तीने केलेल्या लग्नाची पत्नी म्हणून तिला पॅलेसमध्ये त्या राक्षसाने अक्षरशः उचलून आणलं होतं, आणि आज त्याच राक्षसाची, त्याच देवाईची खरीखुरी पत्नी बनून ती परत एकदा त्या महालात प्रवेश करत होती. ना कसली जबरदस्ती, ना कसलं दडपण, स्वतःहून लागलेली हुरहुर आणि व्याकुळ मन तरसत होतं त्या राक्षसाची केवळ एक झलक बघण्यासाठी. कुठे आहात देव तुम्ही, कुठे आहात? गाडीतून उतरताच तिचे ते गडद निळे डोळे त्या घाऱ्या गहिऱ्या डोळ्यांचा वेध घेऊ लागले. भिरभिरू लागली ती इवलीशी पाखरं त्या संपूर्ण महालावरून तिच्या मेघ सावळ्या रायाला शोधत. पण तो नव्हताच तिथे. आतमध्ये असेल कदाचित म्हणून ती आपल्या त्या अळधू पायावर जरा धावतच आतमध्ये गेली. ती तोल जाऊन पडेल म्हणून जॉन, राणा पण घाबरत तिच्या पाठीमागे पळाले. दरवाजाचा उंबरठा ओलांडताच परत एकदा भावूक झाली ती. गृहप्रवेश करत होती ती, खऱ्या अर्थाने ठाकूर खानदानाची कुलवधू बनून. आज गृहप्रवेश होत होता तिचा, पण तिथे कोणीच नव्हतं तिच्या स्वागतासाठी. ना कुठलं कुंकुम तिलक, ना कुठलं माप ओलांडणं, ना कसलं गोड कौतुक, आणि तो पण तर नव्हता बरोबर. दुःखी मनाने तिने एकटीनेच तो उंबरठा ओलांडला आणि आत आली. अपेक्षेप्रमाणे पूर्ण दिवाणखाना रिकामा होता. हताश पावलं आपोआप लिफ्टकडे वळली. मेड्स तिला घेऊन 25व्या मजल्यावरच्या देवाच्या बेडरूमकडे गेल्या. राणा आणि जॉन दुसऱ्या लिफ्टने वरती आले, ती व्यवस्थित आहे ना ते बघायला. ती सुरक्षितपणे बेडरूममध्ये पोहोचलेली बघून त्यांनी एक निश्वास सोडला आणि मागे वळले. तिला तिथे व्यवस्थित पोहोचवून मेड्स पण मागे फिरल्या. जाताना 5च मिनिटात तुमच्यासाठी नाश्ता आणि औषध घेऊन येतो बोलून गेल्या. आता विरजा पूर्णपणे बेडरूममध्ये एकटीच होती. त्या शांत आणि रिकाम्या बेडरूमला बघून परत एकदा तिचं मन हळवं झालं. एक निराशा दाटून आली. त्याची खूप आठवण येत होती. त्याचा तो गगनभेदी खणखणीत आवाज अजून तिच्या कानात गुंजत होता. हॉस्पिटलमध्ये घालवलेल्या त्या प्रत्येक क्षण आणि क्षणात तिला त्याच आवाजाची प्रतीक्षा होती. पण इथे पॅलेसमध्ये येऊनही तीच जीवघेणी शांतता, जणू कोणी त्या राजवाड्याचा आवाजच काढून घेतला असावा. विरजा मनात, हे का येत नाही माझ्यासमोर? असे तर कधीच वागले नाहीत. किती पजेसिव्ह आहेत माझ्या बाबतीत. साधं कोणाशी बोललं तरी चेहरा लाल व्हायचा. एवढा संताप होता माझ्याबद्दल, इतका द्वेष होता तरी एक नजर माझ्यावर टाकल्याशिवाय राहायचे नाही. मग आज अचानक असं का सोडून दिलंय मोकळं? मला सुटका हवी होती का त्यांना माझ्यापासून? का देव का? आज 25 दिवस झाले तुम्हाला बघून. सहन होत नाही आहे आता हा दुरावा. प्लीज लवकर या माझ्याजवळ तुम्ही, प्लीज लवकर या. तिला खूप वाटत होतं की त्या जाणाऱ्या मेड्सना विचारावं की देव कुठे आहेत, पण आधीच तिचा भिडस्त घाबरट स्वभाव. तिची हिंमतच झाली नाही.
ती तशीच त्या बंद दरवाजाकडे आशेने बघत होती की आता कोणत्याही क्षणी तो येईल आणि तिला ओरडेल, तिला कदाचित शिक्षाही करेल, पण येईल तर जरूर. रात्रभर जागी होती ती आणि त्या दरवाजाकडेच नजर लावून बसली होती. पटकन आला आणि गुपचूप बघून गेला तर ती संधी तिला घालवायची नव्हती, म्हणून ते येडं बावळं जागचं हल्लं नाही त्या वेड्या आशेत. डोळ्यातले मेघ आटले पण तो जुलमी आलाच नाही. त्याने तर जणू तिच्यापासून तोंड फिरवून घेतलं होतं कायमचं. वेळ 1 महिन्यानंतरची. आज जवळजवळ 2 महिने होत आले होते. देवला बघून विरजा नुसती तळमळत होती त्याच्या भेटीसाठी. किती प्रयत्न केले पण कोणीच काही सांगत नव्हतं त्याच्याबद्दल. तरसत होती त्याच्यासाठी. एकदा तरी भेटा देव मला आता, एकदा तरी भेटा. चुकले मी, खूप चुकले देव. माझी शिक्षा मला मिळाली, पण तुम्ही दूर राहून अजून शिक्षा देऊ नका मला. असा दुरावा नको आता. सहन होत नाही आहे हे सगळं. प्लीज देव, प्लीज परत या तुमच्या जानसाठी. अति दुःखाने तिने तो बाजूचा काचेचा वास जमिनीवर फेकला. खन 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 तुकडे तुकडे झाले त्या वासचे, तिच्याच हृदयाप्रमाणे. काचेच्या तुटण्याच्या आवाजाने दरवाजाच्या बाहेरचे बॉडीगार्ड्स पटकन आतमध्ये आले की काय झाले ते बघायला. देव कुठे आहेत, माझे देव कुठे आहेत? विरजाने भरल्या डोळ्यांनी त्यांना विचारलं, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. मेड्सना बोलावण्यात आलं आणि ते सगळे काचेचे तुकडे साफ करण्यात आले आणि ते सगळे तसेच तिला काहीच न उत्तर देता परत निघून गेले. विरजाने पुढे होऊन सगळ्यात शेवटी असलेल्या मेड्सचा हात पकडला आणि तिला थांबवून घेतलं. विरजा अगदी कळकळून हात जोडून त्या मेड्सला बोलत होती, ताई तुम्ही तरी सांगा ना, कुठे आहेत ते? आज जवळजवळ 2 महिने होत आले आहेत त्यांना बघून. जीव खूप तरसतोय त्यांच्यासाठी, त्यांना एकदा बघण्यासाठी, त्यांचा आवाज एकदा ऐकण्यासाठी. मी हवे तर तुमचे पाय पकडते, पण मला माझ्या देवशी एक भेट घडवून द्या. आता सहन नाही होत जगणं त्यांच्याशिवाय. त्यांच्यासाठी झुरून झुरून अशीच मरून जाईल एक दिवस. मी नाही राहू शकत देव तुमच्याशिवाय, नाही राहू शकत. विरजा त्या मेडचे पाय धरून तिच्याकडे देवच्या एका भेटीसाठी अक्षरशः याचना करत होती. ती मेड बिचारी खूप घाबरली. ती उलट विरजाकडे भीक मागू लागली. ती मेड घाबरत, मॅम प्लीज तुम्ही असे माझे पाय पकडू नका. बॉसना कळलं तर ते जीव घेतील माझा. मी उलट तुमच्या पाया पडते, पण प्लीज तुम्ही असं काही करू नका. माफ करा प्लीज मला. आम्ही तुम्हाला बॉसबद्दल काहीच सांगू शकत नाही मॅम. आम्हाला तशा ऑर्डर्स मिळाल्या आहेत. तुम्हाला काही सांगितलं तर जॉब तर जायचा, वरतून जीवही जायचा आमचा. प्लीज मॅम प्लीज, पाय सोडा माझे. विरजाच्या हातातून आपले पाय सोडून घेत ती मेड अक्षरशः जीव मुठीत घेऊन तिथून पळून गेली. हताशपणे त्यात बंद दरवाजाकडे बघत विरजा तिथे जमिनीवरच रडत रडत झोपून गेली. काही वेळाने तिला बघायला हेडमेड घाईघाईने वरती आली. इतर मेडच्या मदतीने तिने विरजाला बेडवर व्यवस्थित झोपवलं आणि निघून गेली. पण जाता जाता विरजाच्या तब्येतीबद्दलचे अपडेट्स फोनवरून आप्पासाहेबांना द्यायला विसरली नाही ती. किती वेळ झाला माहीत नाही, पण विरजा बराच वेळ झोपून होती. दरवाजावर कधीपासून नॉक होत होतं, पण तिला उठायचंच नव्हतं. तसंच झोपून राहायचं होतं. मनाने खूपच थकला होता तो एवढासा जीव. पण मग शेवटी एक भारदस्त आवाज ऐकू आला, सुनबाई. तशी ती दचकून उठली आणि सावरून बसली. त्या आवाजाने जणू विरजाची झोपच उडाली आणि तिला अजून पण विश्वास नव्हता स्वतःच्या कानावर. आप्पासाहेब, ओढणी कुठे आहे, ओढणी कुठे आहे माझी? त्या अंगावरच्या ब्लँकेटच्या गोंधळात ती ओढणी शोधत होती. शेवटी ओढणी सापडली आणि ती डोक्यावरून चांगली घेऊन लंगडत लंगडतच दरवाजाच्या दिशेने धावली. काही झाले तरी सासरे होते ते तिचे. एक सून म्हणून त्यांचा मान ठेवणं आवश्यक होतं. पण घाईघाईने दरवाजाकडे गेल्यामुळे तिचा तो अधू पाय बराच दुखावला गेला होता. पण त्या वेदना तशाच ओठात दाबत तिने बंद दरवाजा उघडला. दरवाजावर आप्पासाहेब होते. ते विरजाशी बोलायला आले होते. किंजलच्या झालेल्या अवस्थेमुळे मनात थोडीशी अडी होतीच त्यांच्या विरजाबद्दल. पण मुलामुळे लाचार झाला होता तो बाप. एका मुलीला तर गमावले होते, आता मुलाला पण गमावण्याची वेळ आली होती त्यांच्यावर ह्या वयात. आणि त्यांचं दुर्दैव काय, आज त्याच मुलीकडे हात पसरावे लागतात आहेत ज्या मुलीने सामूहिक बलात्कारासारखा निर्घृण अपराध त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत घडवून आणला होता. जिवंतपणीच गाडलं होतं तिला. रागाच्या भरात त्यांच्या हातातील सिगारेटच्या पाईपाचे तुकडे तुकडे होत होते. त्या सिंहमूठ जडीत आधार काठीवरची पकड घट्ट होत चालली होती. पण त्यांचा राग काही शांत होत नव्हता. पण शेवटी त्यांच्यातला बाप जागा झालाच. देव आहे
त्यांच्या हतबल मनातून आवाज निघाला आणि हताश डोळ्यातून पाणी खाली पडायला लागलं. हृदयातल्या रागावर मनातल्या बापाने अखेर मात केलीच. विरजाच्या दरवाजावर पोहोचला तो बाप आपल्या मुलाच्या आयुष्याची भीक मागायला. बराच वेळ झाला दरवाजा नॉक करत होते ते. शेवटी मागे वळणार तेवढ्यातच दरवाजा उघडला गेला आणि एक कृशशी मुलगी त्यांच्यासमोर आली. अंग काठीने अगदीच बारीक, डोळे रडून रडून सुजलेले आणि लाल झालेले, नजर खाली आणि डोक्यावर पदर. तिच्या डोक्यावरचा पदर आणि नम्रपणा बघून आप्पासाहेबांचा राग किंचित अजून शांत झाला. त्यांच्या तोंडातून त्यांच्या नकळत सूनबाई निघालं आणि विरजा झुकली त्यांच्या पायावर आशीर्वाद घ्यायला. पाया पडताना तिच्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या पायावर पडले आणि आप्पासाहेब किंचित कापले. कदाचित आपण चुकलो तर नाही ना हिच्या बाबतीत. अचानक हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. त्यांनी परत त्या समोरच्या मुलीकडे बघितलं. 4 वर्षांपूर्वी देवाईसाठी पसंत असलेल्या त्या सुंदर नाजूक विरजा जोशीची केवळ एक झलकशी उडली होती तिच्यात. अगदीच सुकून गेली होती पोर. अन आप्पासाहेबांना परत एकदा जाणीव झाली की देवाईचं किती परकोटीचं प्रेम आहे तिच्यावर. का हिच्यासाठी आकाश पातळ एक करतो, का लढतो स्वतःशी, दुनियेशी, स्वतःच्या रक्तांच्या नात्यांनाही सोडत नाही शिक्षा देण्यापासून. कारण देवाई आणि विरजाचं नातं नुसतं दिसण्यावर नव्हतं तर त्याची नाळ त्या दोघांच्या हृदयाशी जोडली होती. ती कशी कोणी तोडू शकत होतं? देवाईचं प्रेम तर कळलं होतं त्यांना, पण विरजाला भेटल्यावर त्याची तीव्रताही कळून येत होती आणि त्यांचं काळीज थरकापून गेलं. आधारासाठी त्यांनी दरवाजाच्या चौकटीला पकडलं. विरजाने त्यांना आत येण्यासाठी दरवाजा अजून थोडा उघडला आणि बाजूला झाली. आप्पा दरवाजाला पकडत पकडत हळूहळू आत येत होते. त्यांच्या उजव्या हातातील काठीचा आवाज त्या शांत रिकाम्या रूममध्ये चांगला घुमत होता. ठक ठक ठक. त्या काठीच्या आवाजात देवाच्या पावलांची झलक जाणवली विरजाला. भरलेले डोळे पुसत ती बाजूच्या टीपॉयजवळ गेली आणि ग्लासात पाणी ओतून आप्पासाहेबांजवळ आली. बेडच्या समोरच्या सोफ्यावर बसलेले आप्पासाहेब हाती पाण्याचा ग्लास घेऊन लंगडत लंगडत त्यांच्याचकडे येणाऱ्या त्या गरीब मुलीकडे बघत होते. क्षणभर त्यांनाच वाईट वाटलं आणि उगाचच मन द्रवलं. विरजा पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती, नजर अजूनही खालीच अन डोक्यावरचा पदर जागेवरच. क्षण क्षण आप्पासाहेबांचं मन विरजाच्या बाजूने झुकत होतं. खूप प्रयत्न करून आलेले ते की काही झालं तरी तिच्यावरचा राग कमी करायचा नाही, पण तरीही म्हातारं मन मानतच नव्हतं. हळूहळू द्रवत गेलं तिच्या बाजूने. परत एकदा तोंडातून आवाज निघाला, सूनबाई. पण ह्यावेळी जरा मनाच्या आतल्या कोपऱ्यातून हक्काचा, एका सासऱ्याचा आपल्या मुली समान असलेल्या सुनेवरील हक्काचा. त्यांची ती कठोर पण तेवढीच प्रेमळ हाक विरजाला कुठेतरी ह्या घराने शेवटी तिला स्वीकारल्याची जाणीव करून देत होती. ती मानाची हाक, सूनबाई, आप्पासाहेबांच्या सूनबाई. ह्या हाकेमुळे विरजा हरकून गेली. नकळत मन मोहरलं तिचं. तिच्या त्या तप्त आयुष्यात डोळ्यातून सुखाचा अश्रू अलगद गालावर विसावला. आप्पासाहेबांनी त्यांच्या नेहरू कुर्त्याच्या खिशातून अलगद एक चावी काढली आणि त्या बाजूच्या टेबलावर ठेवली. मन खूप अडखळत होतं पुढचं बोलायला, पण बोलणं तर भागच होतं त्यांना. ही कोंडी शेवटी फोडणंही गरजेचं होतं. विरजाकडे बघत ते बोलले, देव त्या खोलीत आहे, त्याच्या स्टडी रूममध्ये. गेल्या 2 महिन्यापासून कोंडून घेतलंय स्वतःला. ना कोणीशी बोलत, ना कोणाला काही सांगत. स्वतःच्या आयुष्याची अक्षरशः दयना करून घेतली आहे त्याने. देवबद्दल बोलताना आप्पासाहेबांचा आवाज किंचित थरथरला. ही चावी त्या रूमची. आप्पासाहेबांचं पुढचं बोलणं ऐकायला विरजा तिथे थांबलीच नाही. तशीच त्या टेबलावरची चावी उचलून आपल्या लंगड्या पायावर वेडीवाकडी पळत दरवाजाच्या दिशेने धावली. देव! तिचा तो आक्रोश पूर्ण महालात गुंजला. अंगावरची ओढणी दारातच पडली. आपली सगळी लाज लज्जा मानमर्यादा तिथे सोडून ठाकूर खानदानाची ती कुलवधू धावत सुटली सेरबेर कॉरिडॉरमधून त्याच्याच नावाचा पुकारा करत. देव! तिच्या अपंगत्वामुळे तिला नीट पळता येत नव्हतं. कित्येक वेळा पडता पडता वाचली. कोपऱ्यात उभे असलेले बॉडीगार्ड्स तिच्या दिशेने धावले. आप्पासाहेबांना आता थोडी भीती वाटू लागली की विरजाला सांगून काही चुकी तर नाही केली ना. ते धडपडत जाणाऱ्या विरजाला बघतच बसले होते. तिच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशातून तिच्याही वेड्या प्रेमाची बाजू कळून येत होती आप्पासाहेबांना. ते बघतच बसले त्या 2 वेड्यांच्या तेवढ्याच वेड्या प्रेम कहाणीला. वेड्या देवची वेडी विरजा. विरजाचा आक्रोश साऱ्या पॅलेसमध्ये घुमत होता.
पार महालाच्या बाहेर पोचत होता. सगळे घाबरून 25व्या मजल्यावर धावले. आता काय अजून नवीन घडलं म्हणून त्यांचा जीव नुसता धाकधूक करत होता. राणा, ध्रुव, अमित, जॉन घरात नव्हते. देवाईने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतल्यापासून तेच राजीव ठाकूर बरोबर मिळून सगळ्या एम्पायरचा बिझनेस सांभाळत होते. सगळ्यांनी जबाबदाऱ्या आपापसात वाटून घेतल्या होत्या. त्या एवढ्या मोठ्या एम्पायरचा बिझनेस सांभाळताना त्यांची त्रेधा तिरपट उडत होती. प्रत्येक क्षणी देवाईची आठवण येत होती. किती सहजतेने हे सगळं सांभाळायचा तो. कधीच जाणवू दिलं नाही की हे सगळं इतकं कठीण आहे. घरात आता फक्त सितारा सिंगच होता. जोसेफ हेडक्वार्टरला गेला होता. घरात गडबड ऐकून सितारा सिंग पॅलेसमध्ये तैनात केलेल्या सिक्युरिटी गार्ड्सबरोबर प्रांगणातून धावत आतमध्ये आला. इथे जीजी आणि कियारा पण विरजाच्या आक्रोशाने घाबरून गेल्या होत्या. दचकलेल्या त्या लिफ्टच्या दिशेने धावू लागल्या. जीजींनी कियाराला लिफ्टमध्ये येण्यापासून रोखले. कियारा, तू इथेच थांब बाळा, तू येऊ नको वरती. कियारा काळजीने, पण जीजी मी पण येते ना, मला पण बघायचं आहे, भाईला काही झालं असेल तर. जीजी, बेटा ऐक ना सोन्या, मी पटकन जाऊन येते ना वरती आणि तू काही काळजी करू नकोस, काही नाही होणार तुझ्या भाईला, आम्ही आहोत सगळे त्याच्याबरोबर. एवढं बोलून कियाराचं काही न ऐकून जीजी 25व्या मजल्याच्या दिशेने निघाल्या. कियारा तिथेच टेन्शनने वरती जाणाऱ्या त्या ग्लास लिफ्टकडे बघत होती. नोकर चाकर सगळेच त्या 25व्या फ्लोअरच्या दिशेने धावत होते. इथे विरजा त्या बॉडीगार्ड्सना ऐकतच नव्हती. देवला शोधायला वेड्यासारखी धावत होती. त्या एवढ्या मोठ्या फ्लोअरवर देवाई कुठे आहे ते तिला कळतच नव्हतं. धावता धावता पुढे गेली आणि थबकली. मग एक पाऊल मागे टाकत हळूहळू मागे आली. एका बंद दरवाजासमोर उभी होती ती. देव! एक आर्त हाक निघाली त्या हृदयातून आणि आतमध्ये कित्येक युगायुगांपासून जखमी पडलेला तो शापित अश्वत्थामा शहारला. डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिची आर्त हाक ऐकून मनातून काही असं तट तुटत होतं आणि परत जुळलंही जात होतं आपोआप. रोगही तीच आणि औषधही तीच. मग सुटेल कशी घट्टवीण त्यालवार पण अलौकिक प्रेमाच्या नात्याची. पण तरीही तो काही आपल्या जागेवरून हलला नाही. तसाच कोपऱ्यात त्या थंडगार लादीवर अंगाचं मुटकळं करून आपल्या रक्तबंबाळ प्रेमाचे उरलेले तुकडे काळजाशी कवटाळीत मुक्या जनावरासारखं पडून राहिला. देव! परत एक हळवी हाक आली दरवाजाच्या बाहेरून. देव, तू आहेस ना रे आतमध्ये? तू आहेस ना? बोल ना, तू आहेस ना तिथे? तिचा आवाज हलकासा थरथर कापत होता. इतक्या वर्षांच्या बळबळत्या जखमा, वेदना, दुःख, यातना, जीवघेणा विरह सगळं आज त्या छोट्याशा हृदयातून बाहेर पडून दरवाजावर अश्रू बनून मांडलं जात होतं. उघड ना दरवाजा देव! विरजा त्याच्या दरवाजावर डोकं टेकून धाय मोकलून रडत होती. देव देव, मी विरजा, तुझी विरजा, मी येते ना रे आतमध्ये. पण तो हट्टी प्रेमी स्वतःवरच रुसलेला मानायला तयारच नाही. पण ती त्याचीच जाण अशी कशी सोडून जाणार होती आपल्या देवला? ह्यावेळी नाही आणि परत कधीच नाही देव. तुला सोडून कधीच कुठेच नाही जाणार ना, म्हणवत होतं ना ते वेडू कोकरू भरलेल्या डोळ्यांनी रुसलेल्या त्याला. तो मात्र आपल्या नववधूच्या त्या दिवशीच्या सगळ्या आठवणी छातीशी घट्ट बांधून आपलं तुटलेलं मन घेऊन तसाच आधा अधुरा छिन्न विछिन्न कळवळत तो शापित राजकुमार बोलला अखेर आपल्या प्रियेला. जळून जाशील जान, जळून जाशील माझ्याजवळ आली तर. दूर राहा तू माझ्यापासून, दूर राहा राणी. दूर राहशील तरच सुरक्षित राहशील पिल्लू, नाहीतर माझ्याच हातातून मारली जाशील. मरशील उगाचच. माझ्या कधीच न भेटणाऱ्या श्रापाची शिक्षा तू पण भोगलीस विरजा. अक्षरशः काळजातून रक्ताची पाठ वाहत होते. पण ते त्याचं वेड कोकरू ऐकायलाच तयार नव्हतं. ते भाबडं तिथेच दरवाजावर डोके टेकून रडत होतं. रडता रडता मध्येच विरजाचं लक्ष हातातल्या चावीकडे गेलं आणि तसं तिने पटकन त्या चावीने दरवाजा उघडून आपलं पहिलं पाऊल आतमध्ये टाकलं. विरजाला देवच्या बंद खोलीत जाताना बघून जीजी पुढे सरसावल्या, पण आप्पासाहेबांनी त्यांना लगेच मागे खेचलं. आप्पासाहेब रडत, अहिल्या जाऊ दे तिला, तीच त्याचं विधिलिखित आहे. तू, मी, आपण, हे जग, ही नियती, कोणीच त्यांना कधीच एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. कित्येक दिवसापासून बंद असलेला देवाईच्या मनाचा दरवाजा उघडून आतमध्ये हळूवार पावलं टाकत जाणाऱ्या त्या अपंग मुलीकडे बघत आपण किती बाण बांधले, बंधन घातली, अडचणी आणल्या तरीही नदी शेवटी तिच्या सागराला जाऊन मिळणारच आणि तोही तिचा सनकी प्रियकर तिन्ही लोकांचे पाश तोडून तिच्याकडेच येणार.
आणि हा तर वेडा देव आहे आणि ती त्याची बावरी. हे मूर्ख प्रेमी कोणाचंच ऐकणार नाही, कोणालाच जुमानणार नाही. त्यांच्या प्रेमाच्या पुढे जितका विरोध करू, जितके बंधन घालू, तितकेच पेटून उठतील आग म्हणून आणि सगळं जग जळून जाईल ह्यांच्या ह्या वेड्या प्रेमात. जाऊ दे तिला, जाऊ दे. जेवढं ह्यांना अडवायचं होतं तेवढं अडथळे त्यांच्या प्रेमाच्या मार्गात घालायचे होते तेवढे आपण त्या विद्यार्थ्याने त्या नियतीने घातले. पण शेवटी मृत्यूलाही हरून तो तिला परत घेऊन आलाच. आपण कितीही विरोध केला तरी ती सगळी बंधन तोडलीच त्यांनी शेवटी. डोळ्यातले अश्रू टिपत आप्पासाहेब जिजींचा हात पकडून तिथून निघून जात होते. आता ते आणि त्यांचं ते दुर्दैवी नशीब. जाताना आप्पासाहेबांच्या हृदयातल्या एका कोपऱ्याने त्यांच्या नकळत विरजाला माफ करून टाकलं होतं. सगळे निघून गेले. सितारा सिंग मात्र तिथेच काही बॉडीगार्ड सोबत थांबला. त्याने जॉनला लगेच फोन केला आणि पॅलेसमधल्या सगळ्या घडामोडी सांगितल्या. तसे राजीव, ध्रुव, अमित, राणा, जॉन सगळेच ठाकूर एम्पायरमधून पॅलेसच्या दिशेने ताबडतोब रवाना झाले. इथे विरजाने तो दरवाजा हळूहळू उघडून देवाच्या अंधाऱ्या दुनियेत प्रवेश केला. त्या काळोखात जणू देवाईसाठी देवापुढची समई कोणीतरी अजाणतेपणी लावून गेलं असावं. त्या मंद समईच्या आशेच्या किंचित प्रकाशात ती त्याच्याकडे हळूहळू चालत येत होती. रिकाम्या दारूच्या बाटल्या, सिगारेटचे थोटके साऱ्या रूमवर पसरले होते. जिथे पाऊल टाकावं तिथे पायाला लागत होते. आप्पासाहेब मधून मधून येऊन ते सगळं साफ करून जायचे, कारण दुसऱ्या कोणालाच त्या रूममध्ये प्रवेश नव्हता. पण ते म्हातारं माणूस तरी किती आवरणार आपल्या एवढ्या तरुण मुलाची ही दुर्दशा, तरी किती आणि कशी सांभाळणार. तिने खोलीत पाऊल टाकता क्षणी खोलीभर पसरलेल्या त्या दारू आणि सिगारच्या वासाचा पपका पटकन तिच्या नाकात शिरला. खोली की त्याच्या विस्कळीत मनाचा तेवढाच क्षतविक्षित उद्ध्वस्त आरसा. त्या रूममधली कुठलीही गोष्ट सुस्थितीत नव्हती. नुकत्याच झालेल्या मानसिक वादळाचे परिणाम संपूर्ण रूमभर पडलेल्या काचेच्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू, खुर्च्या, सोफे, टीव्ही त्या सगळ्यांमधूनच प्रखरपणे जाणवत होते. आणि त्या सगळ्या विनाशाच्या पलीकडे त्या अंधाऱ्या कोपऱ्यात थंडगार लादीवर अगतिकपणे अंगाचं मुटकुळं करून नाही म्हणून नकारार्थी मान स्वतःशी हलवत हतबलपणे पडला होता तो द महान सम्राट, विश्वविजेता सिकंदर उर्फ द देवाय कार्तिक ठाकूर. अंगावर ते चुरगळलेले अस्तव्यस्त कपडे जे लग्नाच्या दिवशी घातले होते. दाढी, डोक्यावरचे केस प्रचंड वाढलेले. अंगावर, हातावर, पायावर जागोजागी तुटलेल्या काचेच्या तुकड्याने केलेल्या जखमा, ज्या पांढऱ्या बँडेजमध्ये आप्पासाहेबांनी कशाबशा गुंडाळून ठेवल्या होत्या. कारण विषिक्त देवायने अमितलाही आतमध्ये येऊ दिलं नव्हतं. एकदा अमितने जबरदस्तीने रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचं स्वागत धडाधड त्याच्या अंगावर कोसळलेल्या काचेच्या दारूच्या बॉटल्सनी झालं होतं. मध्येच एक बॉटल अमितच्या डोक्याला लागली तर तिथे 4 टाके पडले. गाडून टाकलं होतं देवाईने त्या सगळ्या व्यसनांच्या महासागरात स्वतःला. तरी कधी चुकून माकून शुद्ध आली की त्याचं वेडं मन परत तिच्याकडेच धाव घ्यायचं. फक्त काही 4 भिंतीच्या पलीकडे होती ती. फक्त काही भिंती आणि पलीकडे असलेली ती. तरी जाता येत नव्हतं त्याला तिच्याकडे. कधी कधी रात्री उठून त्या भिंतीला चिकटून बसायचं ते बावरं, तिच्या अस्तित्वाच्या स्पर्शाचा अंदाज घेत. जान, तू आहेस का गं तिथे? आर यू ओके बच्चू? डू यू मिस मी? बिकॉज आय एम मिसिंग यू अलॉट. इट्स पेनिंग मी अलॉट. जान, आय एम स्टील. पुढचे शब्द बोलू शकायचा नाही तो रांजा. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेला व्ह्यूज खूप छान येत आहे पण सबस्क्रायबर खूप कमी आहे. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.